आमच्याकडे रात्री अचानक आलेल्या वाऱ्यामुळे ना रात्री खूप जास्त नुकसान झालं. नारळाच्या फांट्या सगळ्या पडल्या आणि हा आमचा लिंब होता. लिंबाची एक फांटा पूर्ण फांटाच खाली पडला. एक बाकी तो पण काढून घेऊ. इकडे पूर्ण ग्राउंडमध्ये पालाच पाला झाला होता. मला आता मी सकाळी आता हे सगळे झाडून काढले. सकाळी व्हिडिओ नव्हता घेतला, मला CCTVच्या व्हिडिओमध्ये दाखवतो किती कचरा झाला होता. नेट पण पूर्ण फाटली इकडची. इथली पण पूर्ण नेट फाटली. इकडं सगळे नवीन नेट आणावं लागेल आता. बरंच झाडायचं बाकी पूर्ण घाण झाली इकडं. नेट आणायला चाललेलं आहे कोयपेवाडीला, कारण रात्री बरंच नुकसान झालं. वाऱ्यामुळं जास्त शेड नेटही फाटलं आणि झाडंही बरेचसे पडले. पहिली शेड नेट जी होती ना जास्तच कुजली होती उन्हाने, त्याच्यामुळं मग आता ती वाऱ्यामुळं जास्त फाटली. ती आज नवीन टाकू. पाऊस तर काय आला नाही. पाऊस जास्त पडायला पाहिजे होता, पावसाची गरज होती पण पाऊस नाही आला. फक्त वारंच जास्त झालं. 2दा वारं झालं, रात्री पण झालं आणि अगोदर एक 4-5 वाजता पण आहे ना चांगलं वारं झालं. आता काही विलाज नाही, या दिवसामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्तच राहतं, त्याच्यामुळे नुकसान होतंच. चला आता जाऊया कोयपेवाडीला आणि शेड नेट घेऊन येतो. आता 3-4 बंडल शेड नेट घेऊनच. दुकानाला पण शेड नेट लागतं, दुकानावरचा पण संपलेलं होतं. कारण आता सीझनच आहे. शेड नेट प्लॅस्टिक कागद जास्त लागतात, कारण अवकाळी पाऊस आहे. कधी पावसाचं वातावरण तयार होतं आणि शेतकऱ्यांचं आता काय होतं, कांदे पण बाहेर पडलेले असताना ते झाकण्यासाठी प्लॅस्टिक कागद जास्त लागत राहतो. यावर्षी काय झालं, मी मटेरियल अगोदर भरलं नव्हतं आणि पावसाचं वातावरण एवढं काही नव्हतं. आणि हे जे मटेरियल जास्त जातं हे उन्हाळ्यामध्ये जास्त सेल होतो शेड नेटचा आणि प्लॅस्टिक कागदचा. तर आज जास्त गरज पडली, सकाळी जाऊन घेऊन येतो, कारण नंतर हे लागणारच आहे. अचानक परत जायला वेळ भेटतो नाही भेटतो, तर आज जाऊन घेऊन येतो. रोडही खूप खराब आहे, त्यामुळे जास्तच वेळ जातो. जायचं जवळच राहतं पण या रोडमुळं कमीत कमी अर्धा-पाऊण तास जाण्याने तर जातो. 5 ते 6 किलोमीटर जायचं आहे फक्त. शेड नेट घेतला आता 2 बंडल, निघालो घरी. रोडचं काम चालू झालं आहे. आमच्या रुंदीकरण होणार आहे, सिमेंट कॉन्क्रीट रोड होणार आहे आता पूर्ण. त्याच्यामुळं आता काही दिवस या रोडचा, एवढे वर्ष रोड खराब होता, सहन केला. अजून काही दिवस त्यानंतर एकदम सिमेंट कॉन्क्रीट रोड होईल. खांदायचं काम चालू आहे दोन्ही साईडनी. भरपूर मोठा रोड होईल, मग जास्त वेळ नाही लागणार जायला यायला. चला आता फटाफट जाऊया हॉटेलवर, शेड नेट बांधून घेऊ. कारण एवढं वारं होतं त्याच्यामुळं हॉटेलवरती पण भरपूर असे घाण झाली होती. पूर्ण पाचोळा ग्राउंडमध्ये झाला होता. आज सकाळपासून साफसफाईचंच काम चालू आहे, जास्त वेळ त्याच्यातच गेलाय. 2 बंडल शेड नेट भेटला. 4 बंडल पाहिजे होते, त्यांच्याकडे शिल्लक नव्हते, तर मग ठीक आहे चला 2 बंडल तर भेटले. चालू काम झालं आपलं. आता पटापट आहे ना एक साईड शेड नेट बांधून घेऊ, राहिलेली दुकानावर ठेवून देतो. हे बघा, आता हे जे झाड होतं लिंबाचं ते एकदम दारातच पडलं होतं. जे हॉटेलचं गेट आहे गेटवरतीच पडलं होतं. तर सकाळी शंभूने पटकन कुऱ्हाड आणून दिली आणि आमचे जे कारागीर आहे त्यांनी सकाळीच तोडायला चालू केलं. पूर्ण फांटे तोडून घेतोय. त्याच्यानंतर मग मी आहे ना कटर मशीन आणलं होतं,
कटर मशीन घेऊन आलो मी, पण मशीनच चालू आहे ना, कारण बऱ्याच दिवसापासून आहे ना मशीन बंदच होतं, काही काम नाही त्याच्यामुळं मग ठेवून दिलेलं होतं. त्याच्यामुळे ते काही चालू आहे ना, बराच वेळ आदाबलो, तोपर्यंत निम्मं तर तोडून झालं होतं. मग शेवटी मशीन ठेवून दिलं आणि फांटे आम्ही वाहून घेतले, झाड पूर्ण मोकळं करून घेतलं. इकडं झाडू मारायचं काम चालू आहे, कारण पूर्ण पटांगणामध्ये सगळा कचराच झाला होता. पूर्ण झाडू मारून घेतला आणि आता मस्त असं परिसर स्वच्छ परत आपण केलाय. आता ही लिंबाचं जे मोठं खोड आहे ते साईडला टाकून देऊ. आता सगळे शेंडे तोडून घेतले लिंबाचे आणि फक्त आता खोड राहिले. मशीन रिपेअरिंगला टाकलेलं आहे, उद्या पाहूया आता त्याचं. आता हे शेड नेट पूर्ण बांधून घेतलंय आणि ते पूर्ण जुनं जे होतं पूर्ण कुजलं होतं, मागच्या वर्षी बांधलेलं होतं. कालच्या वाऱ्यामध्ये ते पूर्ण फाटून गेलं. तर आता हे नवीन बांधलं, आता एकदम व्यवस्थित. आणि काय केलं, मोकळं बांधलं, ते जास्त बांधलं नाही, फक्त वरती बांधले खाली आणि तसंच मोकळं सोडून दिलं. एक ठिकाणीच बांधलं, म्हणजे काय होईल, जरी वारं आलं ना तर नेट उडत राहील, तर फाटणार नाही. ते जास्त टाईट बांधल्यामुळे आहे ना लवकर फाटतं, ते जिथे जिथं आपण बांधतो ना ते लवकर फाटतं. आता जो मेन प्रॉब्लेम आपला झालेला आहे पार्किंगचा, कारण आपल्या गाडीला आता सावलीच नाही राहिली. आणि हे जे लिंबाचं झाड आहे ना हे सुद्धा पूर्ण वाकलेलं आहे, त्याच्यामुळे याचा पण वाऱ्यामुळं भरोसा नाही आहे, हे पडू शकतं जास्त कमी वारा आलं तर. हा समोरचा लिंब आपला काल पाडला, एक फांटा याचा पाडला, मोठा फांटा होता तोच पाडला. हा लिंब आहे ना पूर्ण वाकलेला आहे, तर याचा सुद्धा भरोसा नाही, जर जास्त कमी वारा आलं तर हा पडू शकतो. त्याच्यामुळे आता गाडी थोडीशी उन्हातच राहील. सावलीचं करूया काहीतरी. चला तर मग भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. अजून पुढील 2 दिवस वातावरण सांगितलेलं आहे पावसाचं, पाहूया आता. आज आणि उद्या पाऊस येतो एक काय, आला तर दाखवलेच तुम्हाला.